बोलठाणच्या वाघोबा यात्रोत्सव निमित्ताने जंगी कुस्त्यांचा आखाडा आमदार सुहास कांदेकडून 21,000 देणगी। नमस्कार, RKS न्यूज मध्ये आपले स्वागत। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमा व दत्त जयंतीच्या निमित्ताने 14 डिसेंबर 2024 रोजी शनिवारपासून श्री वाघोबा महाराज यात्रोत्सवास सुरुवात झाली होती। त्या अनुषंगाने 17 डिसेंबर 2024 रोजी मंगळवारी जंगी कुस्त्यांचा आखाडा बोलठाण येथे ठेवण्यात आला होता। या आखाड्यासाठी नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांनी 21,000 रुपये देणगी दिली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले। बोलठाण येथे मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता वाघोबा महाराज मंदिरात यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष भगवान जाधव, बोलठाण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी मगर, प्रल्हाद रेंढे, पोपट कोले, यात्रोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते वाघोबा महाराजांची पूजा करून दर्शन घेण्यात आले। तर मनोज रेंढे यांच्या हस्ते श्रीफळ वाहून जंगी कुस्त्यांच्या आखाड्यासाठी वाजत गाजत घोषणाबाजी देत मिरवणूक काढून नियोजित आखाड्याच्या ठिकाणी मिरवणूक आल्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक बापू चव्हाण व यात्रोत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून जंगी कुस्त्यांच्या आखाड्यास सुरुवात करण्यात आली। प्रथम लहान मुलांची रेवड्यांच्या बक्षिसावर कुस्तीपासून सुरुवात करण्यात आली, तर नंतर भुरळे 100 रुपयापासून ते 5,000 रुपये पर्यंत बक्षिसावर कुस्ती देण्यात आली। कुस्तीपटूंना हातापायांच्या हाडांना मार लागल्यानंतर त्यांच्यावर विलास करण्यासाठी बोलठाण येथील बापू चव्हाण यांनी मोफत सेवा केली। RKS न्यूज साठी उस्मान शेख, येवला, नाशिक।